Hello all, welcome to my channel. So today we are going to see how to show the numbers on number line. तर इथे फ्रॅक्शन्स आपण नंबर तुम्ही बघितलेत कसे दाखवायचे नंबर लाईनवर. आता फ्रॅक्शन्स कसे दाखवायचे नंबर लाईनवर तर ते बघूयात. आता इथे बघा 0 to 1 मध्ये 10 पॉईंट्स आहेत, म्हणजे 0 आणि 1चे 10 पार्ट्स केलेत. बरोबर, तुम्ही तुमच्या स्केलवर बघितलं असेल की हे 0 नंतर हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा 1, म्हणजे 10/10 जर समजा इथे लिहिलं आपण तर त्याचा आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. मग हा जो 4/10 दाखवला आहे हा त्याचाच पार्ट दाखवला आहे, म्हणजे हे जे 10 पॉईंट्स आहेत जे 10 पार्ट्स केलेले आहेत त्यातला 4th पार्ट कुठला आहे तर हा 4 नंबरच्या लाईनवर आहे. ही जी 4ची लाईन आहे म्हणजे 0 नंतर काउंट केल्यावर 1 2 3 4 येतं, तर हे 4/10 आहे. तसं इथे आता हे 3 7/10 का दाखवलं आहे तर ह्या ह्याच्यामध्ये 3 नंतर पॉईंट आलेला आहे. 3 to 4 मध्ये पॉईंट आलेला आहे म्हणून हे इथे 3 घेतलेलं आहे. आणि 7 का घेतलं आहे तर 3 नंतरचा जो 7th पॉईंट आहे तो 7 आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे 10, कारण एका 3 आणि 3 आणि 4 मध्ये किती पार्ट्स आहेत 10 पार्ट्स आहेत. सो म्हणून हे 3 7/10 घेतले. आता समजा सेम पॉईंट तुम्हाला इथे 4 to 5 मध्ये घ्यायचा असेल तर इथे तुमचं 4 येणार, 4 7/10 5 7/10. तर हे 3 to 4 मध्ये आलेलं आहे म्हणून 3 7/10चा हा पार्ट आहे 3 आणि 4 मधला. तर इथे बघा लेटेस्ट शो द फ्रॅक्शन 2/3 4/3 आणि 7/3 ऑन द नंबर लाईन. आता 2/3 कुठे दाखवला आहे 3 म्हणजे काय 0 to 1चे 3 पार्ट्स केलेले आहेत. जो डिनॉमिनेटर आहे जेवढा डिनॉमिनेटर दिला तेवढे पार्ट्स, इथे 10 होतं तर इथे 10 पार्ट्स होते. इथे 3 आहे डिनॉमिनेटरला तर इथे 3 पार्ट्स आहेत, म्हणजे हा 1 2 हा 3 हे 3 पार्ट झाला आहे. हा एक पार्ट हा एक पार्ट हा एक पार्ट, हे 3 पार्ट झालेत म्हणून डिनॉमिनेटरला 3 आहे. तर हा पहिला 0 येणार आहे 0/3 म्हणजे 0. हा पहिला पार्टचं नाव पहिला काय येणार आहे 1/3 येणार आहे. दुसरा इथे बघा 2/3 दिला आहे आणि 1 काय येणार आहे 3/3. 3/3 म्हणजेच काय 1, कारण डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम असेल तर त्याचा आन्सर काय येतं 1. त्याचा पुढचा पार्ट कुठला आहे 4/3. मग हा पुढचा कुठला येणार आहे 5/3. हा कुठला येणार आहे 6/3. 6/3 म्हणजे काय 2, कारण 3नी 6ला डिवाइड केल्यावर आन्सर काय येतं 2. पुढचा कुठला येणार आहे 7/3. हा कुठला येणार आहे 8/3. हा 9/3. कळलं, एवढं सोपं आहे नंबर दाखवणं. तर आपण आता प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व करूयात. तर इथे मी हे काढून घेतलेत नंबर लाईन. तर इथे बघा आता इथे डिनॉमिनेटर काय दिलेलं आहे 6 दिलेला आहे, म्हणजे 1च्या खाली काय दिलेलं आहे 6/6. 6/6 म्हणजे काय 1. सो हा पहिला पार्ट झाला. आपल्याला काय दाखवायचा आहे ए आणि बी आपल्याला दाखवायचे आहेत की तिथे कुठला फ्रॅक्शन येतो. सो हा पहिला 0/0 1/6 2/6 3/6 4/6 आणि ए कुठला येणार आहे 5/6. त्याच्यानंतर हा 6/6 म्हणजे 1 झाला, म्हणजे पुढचा कुठला येणार आहे 7/6 8/6 9/6 आणि 10/6, म्हणजे बी काय येणार आहे 10/6. म्हणजे हा 11 आणि हा 12. त्याच्यानंतर सेकंड बघा प्रॉब्लेम. सेकंडमध्ये काय डिनॉमिनेटर काय आहे 5, म्हणजे 0 to 1 मध्ये 5 पार्ट्स आहेत. आपण मोजूयात बघा 1 2 3 4 5, म्हणून इथे डिनॉमिनेटरला 5 आहे. जेवढे पार्ट्स आहेत तेवढं खाली डिनॉमिनेटरला येणार आहे. तर इथे ए कुठला आला इथे हा 0/5 आला, हा 1/5 2/5 आणि ए मग काय आला आहे 3/5. हा 5/5 आणि हा 4/5 आणि हा 5/5 म्हणजे 1. मग हा पुढचा कुठला येणार आहे 6/5 आणि बी काय येणार आहे मग 7/5. ठीक आहे, एवढंच दाखवायचं आहे फक्त. आता थर्ड ह्याच्यामध्ये ए आणि बी कुठे दिलेला आहे 1 2 इथे 3 नंबरवर बी दिलेला आहे आणि 1 नंतर थर्ड पॉईंटवर ए दिलेला आहे ए. ठीक आहे, आता इथे 7 आहे. इथे ॲक्च्युली तुम्हाला इथे बुकमध्ये काय दिलेलं नाही आहे, तर इथे मी मोजून घेतला. तर इथे 1 कुठल्या पॉईंटवर आहे बघा 0 नंतर 1 2 3 4 5 6 7, म्हणजे पार्ट्स किती आहेत ह्याचे 7. 1 2 3 4 5 6 7 7 पार्ट झाले, म्हणजे डिनॉमिनेटरला काय येणार 7. सो 1 म्हणजेच काय 7/7. मग आता बी काय येणार आहे हे 1/7 2/7 आणि बी काय येणार आहे 3/7. त्याच्यानंतर ए काय येणार आहे इथे 1 7/7 झाले, म्हणजे पुढचा पॉईंट कुठला असणार आहे 8/7 9/7 आणि 10/7, म्हणजे ए काय आला आहे 10/7. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. तर इथे नंबर लाईन मी काढून घेतलेली आहे. आता इथे डिनॉमिनेटर 5 आहे, सो किती पार्ट येणार आहे आपले 0 to 1 मध्ये
5 पार्ट्स येणार आहेत. 1 2 3 4 5. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिला कुठला नंबर दाखवायचा आहे 3/5. सो तो कधी येणार आहे 0 नंतर 1 2 3. म्हणजे हा कुठला इथे कुठे येणार आहे 3/5. त्याच्यानंतर 6/5. 6/5 कुठे येणार आहे बरोबर 5/5च्या नंतर. 5/5 म्हणजेच काय 1. त्याच्यानंतर लगेच कुठला येणार आहे 6/5. आता हा कुठला दिला आहे हा मिक्स नंबर दिला आहे बघा तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन 2 3/5. म्हणजे हा 2 आणि 3च्या मध्ये येणार आहे आणि तो थर्ड पार्ट असणार आहे. म्हणजे आणि तुमचं हे जर तुम्हाला कळत नसेल तर हे तुम्ही सॉल्व करा. हे आपण कसे सॉल्व केलं आहे 5 × 2 + 3. 5 × 2 + 3/5. म्हणजे मग ह्याचा आन्सर काय येतं 5 × 2 = 10. 10 + 3 = 13/5. मग 13/5 कुठे येणार आहे हा 10/5 आहे, हा 11/5, हा 12/5 आणि हा 13/5. म्हणजेच हा तुमचा येणार 2 आणि 3/5 इथे येणार आहे. मी दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहून देते म्हणजे तुम्हाला कळेल 13/5. सेकंड प्रॉब्लेम बघूयात. ओके. पुढच्या प्रॉब्लेममध्ये डिनॉमिनेटरला काय आहे 4. सो आपले 0 to 1 मध्ये पार्ट किती येणार आहेत 4. म्हणजे हा पॉईंट्स किती लिहायचे तुम्ही 0 to 4 मध्ये 3 पॉईंट्स लिहायचे म्हणजे त्याचे 4 पार्ट्स होतात. हा एक पार्ट 1 2 3 आणि 4. तर इथे पहिला कुठला नंबर दाखवायचा आहे आपल्याला 3/4. म्हणजे हा पहिला आला 1/4 2/4 आणि हा काय येणार आहे 3/4. त्याच्यानंतर 5/4 म्हणजे 4/4 नंतर लगेच 5/4 इथे. आणि आता हा 2 and 1/4 आहे म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये येणार. पण म्हणजे आपण हा समजा परत सॉल्व करून घेतला, तुम्हाला हे कळत नसेल 1/4 कुठे दाखवायचं कारण आधी 2 दिलेला आहे. तर 2 हे तुम्ही सॉल्व करून घ्या. 4 × 2 + 1/4 = 4 × 2 + 8. 8 + 1 = 9. 9/4. सो इथे कुठे येणार 8/4 नंतर लगेच 9/4 येणार आहे. सो हे आलं आहे 9/4. ठीक आहे. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 11 आपला संपलेला आहे. तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ पॉज करून मागे बघून एकदा परत तो ऐका नीट. फ्रॅक्शन कसे दाखवायचे नंबर लाईनवर म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.